दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी सद्गुरु चंद्राय नमः। रावणे वेड साविता सीता त्यांच्या पत्न्या ज्या समजता आश्वस्मिती श्रीरामकांता नेत्रवक्त्रता खुनावनी। ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, राजा रावण माता सीतेला त्रास देत असताना, सीतेचा छळ करत असताना रावणाच्या ज्या काही पत्न्या होत्या, स्त्रिया होत्या, त्या डोळ्याच्या खुणा करू लागल्या, हाताच्या खुणा करू लागल्या आणि सीतेला सांगतायत, याचा काही ताण घेऊ नको, तुला हा त्रास देऊ शकत नाही असं सांगतात। सीतेसी म्हणे समय रावण माझी भार्यान होता पूर्ण, तुझा घेईन मी प्राण नाक कान कापुनी। सीतेला रावण म्हणू लागलेला आहे, सीते तू जर माझी बायको नाही झाली तर तुझा जीव घेतो, तुझं नाक कापतो, तुझं कान कापतो, अशा प्रकारे बोलू। फोडाईचे दोन्ही डोळे वेगे मोडारे सिसाळे, स्तन कापा मांस गोळे आत्रमाळे काढा वेगी। हिचे डोळे फोडा, हिचे कान कापा, हिच्या शरीराचे तुकडे करा, आतमधले मांस काढा, आतडे काढा, अशा प्रकारचे वल्गना राजा रावण करू लागला। तुझी या पतिव्रत्याची थोरी भीड धरिली सामासवरी, आता भोगीन बलात्कारी राम भिकारी वनवासी। सीतेला रावण म्हणू लागलेला आहे, तुझ्या पातिव्रत्याच त्या ठिकाणी पवित्रता मी 6 महिने बाळगली, आता तुझा बलात्काराने उपभोग घे। राम भिकारी आहे आणि त्या भिकाऱ्याच्या नादात तू माझ्यावरती त्या ठिकाणी नको असलं बोलू लागलेली आहेस, माझं ऐकत नाहीस, अशा प्रकारे चिडलेला रावण कुत्र्यासारखं भुंकू लागला। ऐसी गांजिता नाना परी क्षोभुनी रावणांच्या नारी, आश्वासिती नाना परी भयधरी तू याचे भय न धरी तू याचे। सीतेला त्या ठिकाणी आश्वासू लागलेले आहेत रावणाच्या पत्न्या। रावण भीती घालतो आणि सीतेच्या पत्न्या सांगू लागल्या, अजिबात याला भ्यायचं नाही, कारण दुनिया किती भेडविल महाराज, बायको म्हणत असते याला भ्यायचं काम नाही, अशा प्रकारे रावणाच्या पत्न्या बोलतात। देवी गंधर्वी अति सुंदरी नागकन्या निशाचरी, आश्वासिती सीता सुंदरी खुना करीती ते ऐका। देव असतील, गंधर्व असतील, नागकन्या असतील, या सर्व त्या ठिकाणी खुणावू लागलेले आहेत सीतेला आणि आश्वासन देत आहेत। एकी खुणावती नेत्रांतरी, एकीची संज्ञा उष्टांतरी, एकी त्या निवारिती करी अंगुष्ठावरी अनेका। एकी डोळ्यानं खुणवू लागल्या, काही ओठाणा अशा पद्धतीमध्ये आता महिला इशारे करतात तशा प्रकारे करू लागलेले आहेत, काही अंगठा असा पिळू लागल्या, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये सीतेला भिवू नको अशा प्रकारचं आश्वासन राक्षसी देत आहेत। ब्रह्मपाश रावण सिरी जोबे नक्षके परनारी, यांचे काही भयन गदरी धीरधरी श्रीरामकांते। रामाची सीते भिवू
कारण याच्यावरती ब्रह्मशाप आहे आणि ब्रह्मशाप असल्यामुळं हा परस्त्रीला झोंबू शकत नाही असं नागकन्या बोलताय. सत्यलोकी वन प्रदेशी रावण झुंबता उर्वशीसी आजीने मदिरा नलकुबरासी तुका झुंबसी परदारे. सत्यलोकाच्या ठिकाणी उर्वशीला रावण झोंबू लागला. त्यावेळेस तिनं सांगितलं की मी आज नलकुबेराला नेम दिलेला आहे. बघा, तुम्ही कोणतंही कार्य जीवनामध्ये एकनिष्ठतेचं बळ आहे. वेश्या असून पतिव्रता अशा पद्धतीचं बऱ्याच स्त्रिया जीवन जगतात. एक दिवस जर एका पुरुषाला दिला तर त्या दिवशी इतर पुरुषाकडे त्या डोंकून सुद्धा पाहत नाही. आणि तसाच प्रकार उर्वशीचा आहे. नलकुबेराला नेम दिलेला असताना राजा रावणानं जबरदस्ती उर्वशी सोबत केली असं सांगतात. बळे झोंबता दशानन उर्वशी करी आक्रंदन तेथे आला चतुरानन कोपायमान रावणा. उर्वशीला जबरदस्ती करत असताना उर्वशी ओरडली आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेव रागात रावणाला काय बोलतात. दुष्टा नष्टा लंकानाथा येतोनी परदुदारेसी झुंबता पावशील मस्तक पाता ब्रह्मशापता दुर्लभ्य. दुष्ट नष्ट महापापी असणाऱ्या रावणा, आजपासून जर परस्त्रीला स्पर्श करशील तर तुझे मस्तकाचे तुकडे होतील अशा प्रकारचा शाप. याचा निज भाव निर्मळ त्यावरी कृपा करी सकळ. रावण शापाचे निज मूळ स्त्रियांनी समूळ सांगितले. ज्याचा भाव निर्मळ आहे त्याच्यावर सगळेजण कृपा करतात. बायका रावणाच्या होत्या पण सीतेला प्रेमानं बोलू लागल्या, सीते याला भिवू नको, परस्त्रीला हात हा लावू शकत नाही असं सांगतात. आसो हा मागील व्रतांत समय देखे हनुमंत मंदोदरी लंकानाथ नीला घरात ते ऐका. असो म्हणले हनुमानजी पाहू लागले प्रत्यक्ष रावण किती काताव काताव करतोय पण हात लावत नाही. कारण हात लावल्या लावल्या मृत्यू आहे. राजा रावणाला मंदोदरीनं एकांतात घेऊन गेली. मंदोदरी नाना युक्ती कौशल्य दशरथा उत्पत्ती शिकोनिया लंकापती निजधामा प्रती नीती झाली. मंदोदरी नाना युक्ती कौशल्य दशरथ उत्पत्ती शिकोनिया लंकापती निजधामा प्रती नीती झाली. मंदोदरीनं नाना प्रयत्नानं राजा दशरथ कौशल्याची जी काही उत्पत्ती आहे, त्यांचं लग्न आहे, ही कथा सांगून घाबरवला आणि घाबरलेला रावण घरात घेऊन गेली असं सांगतात. विकटा विक्राळाती क्रूरी राक्षस पाचारिल्या समग्री रावण त्यासी कांत करी सीता सती वश करा. विकट विक्राळ अतिशय क्रूर असणाऱ्या राक्षसींना रावणानं सांगितलं, हिला भीती घाला आणि माझ्यासोबत लग्नाला तयार करा. भय दाखवावे गाढे जे भय देखताच पुढे वश मजकडे तैसीचा भाडे पसरावे. हिला इतकी भीती घाला आणि एवढे तोंड पसरा ना अशी भीती दाखवा की तिनं पळत माझ्याकडे यावं अशा प्रकारे रावण सामदाम भेद करी वय दाखवनिया भारी वश केल्या सीता सुंदरी कृतोपकारी मी तुमचा. साम दाम भेद
या सर्व प्रयुक्तीनच त्या ठिकाणी तुम्ही सीतेला माझं बनवा, मग मी तुमचा उपकार मानेल असं बोलतोय. ऐसा करुण्या एकांत रावण मंदोदरी समवेत निघता झाला निज धामात राक्षसी परतुनी. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी रावण मंदोदरी निघून गेले आणि रावणानं सांगितलेल्या राक्षसीने परत सीतेजवळ आलेल्या आहेत. रावणे प्रेरल्या सबरा विकटा विक्राळा वक्रनेत्रा मुखे पसरुनिया क्रूरा सीते सामोऱ्या धाविनल्या. आणि रावणानं प्रेरणा दिलेल्या विकट विक्राळ भयंकर नाक असलेल्या राक्षसीने कशा पद्धतीमध्ये सीतेला त्रास देत आहेत. एकी जटाकृत भारी हरित जटा ते दुसरी विस्तीर्ण कर्ण उदरावरी स्थूळोदरी विक्राळा. काही जणीची ढेरी एवढी मोठी वाढलेली होती. विस्तीर्ण कर्ण उरावरी, एकीचा कानच असा उरापर्यंत आलेला होता, तर एकीच त्या ठिकाणी उरोभाग वाढलेला होता. नाना प्रकारच्या विकृत राक्षसिणी आहेत असं सांगतात. आई मुकी हय मुकी मामारी विकटा तिकटा चंडोदरी अनेक राक्षसी घरघरी सीतेवरी दाविनल्या. अहिमुख हयमुख, वेगवेगळ्या प्राण्यांच्या मुखासारख्या राक्षसीणी होत्या. गाढवाचं मुख आहे, कोणतीला कशाचं तोंड आहे, अशा वेगवेगळ्या तोंडाच्या, कोणतीचं पोट मोठं आहे, कोणतीचा ओठ मोठा आहे, कोणतीची जीभ लांब आहे, अशा राक्षसीणी आहेत. शूळ पटिश मद्रुल लहुडी शास्त्रे लखलखीत गाडी इची करा गे ताडा तोडी भीड येवडी ते काय. शूळ पट्टी त्रिशूळ मुदगल अशा प्रकारची शस्त्र असे चमचम चमचमकू लागले राक्षसीनीच्या हातात. म्हणू लागले, अगं हिची काय भीड आहे, हिला धरा, हिचे तुकडे करा, मारा. एवढ्या राक्षसीने आहेत, पण बिचारी भेट नाही. का भेट नाही? रामाची. बघा, आपली ओळख एकच असावी, आम्ही फक्त राम भक्त. आनंदाचं नातं जगाच्या पाठीवर एवढंच आहे. बाकी सगळी नाते दुःख देतात आणि पश्चाताप देतात. तुम्ही कोणाला किती जवळचं माना, तुम्ही कोणाला किती डोक्यावर घ्या, अण्णा एका दिवशी ते अंगावर सुसू करणार म्हणजे करणार. हा, राम भक्ताला माझं म्हणा, जीवनात भीतीचं काम नाहीये. सीता रामभक्त आहे, अजिबात मोजत नाही असं सांगताय. तडा तडा तोडोनी मांस नेऊ इचे काळीज बाजूनी खाऊ इचे हाडांचे मणी नेऊ शिरा घेऊ ओरपोनी. भीती वाटेल अशा प्रकारचं बोलू लागल्या. म्हणल्या, हिचं कच 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 ना मांसच तोडून घ्यायचं. हिचे काळीज भाजून खाऊ, आग लावायची म्हणायची. हिचं काळीज तर असंच भाजायचं. त्या ठिकाणी पापुड्या भाजल्यासारखं हिचं काळीज भाजून खाऊ. हिचे हाडाचे मणी करू, हिचे हाड मोडून त्याच्यात दोरे घालून मणी करून गळ्यात घालून म्हणू लागल्या. आजही विचार करा, बरेच ठिकाणी कवड्याच्या माळी किंवा कवड्या किंवा तशा पद्धतीचे जे पांढऱ्या माण्याच्या माळी आहेत, या बरीच वेळेस गायीच्या हाडापासून बनवण्याचं काम राक्षसी कृत्य करत आहे. थोडं सावधान असावं. राक्षसीने म्हणू लागल्या, हिच्या हाडापासून आपण माळी बनवू असं सांगतात. रावणावरी ना जनक बाळा हिच्या काळांत्रमाळा घे निमटुनी हिचा गळा खाऊ सगळा वाटुनी. अगं म्हणल्या, आपल्या रावणासोबत ही लग्न करीना झाले, हिचे पोट फाडून मधले आतडे बाहेर काढू आपण. एक म्हणले, अगं हिचं असं नरडच दाबू आणि गट 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 रक्त पिऊ. अशा प्रकारे राक्षसीने बोलतायत. काळा माराणी धरा हिची शतखंडे करा का मारिती दुर्धरा दशशिरा वरिना. काढा मारा तोडा
हिची तुकडे तुकडे करा, रावणासोबत लग्न करत नाही असं बोलताय. अवघियांचे शेवटी आले शूर्पणखा नकटी, सीता लक्ष्मणिया दृष्टी सांगे गोष्टी फेफात. ही सर्व राक्षसिणींचे प्रयत्न झाले, मला सीता त्यांच्याकडे बघतच नाही. कारण कसं आहे, कुत्र जीव तोडून जरी भुंकू लागलं, हत्तीनं बघितलं तरी त्याचं वजन वाढते. कुत्र्याची किंमत कधी वाढते? हत्तीनं जर त्याच्या भुंकण्याकडे लक्ष दिलं की वजन वाढत असतं. आज मला सांगा, मोदी साहेबावर कोण कोण टीका करते? बघत सुद्धा नाही, कारण बघितलं की त्याची किंमत वाढत असते. सीतेनं एकाही राक्षसिनीकडे बघितलं नाही. आता रावणाची बहीण आली, आधीच तिचं नक्ट नाक होतं महाराज, कान कापलेले, पूर्ण बुच्च त्या ठिकाणी असलेलं तोंड घेऊन शूर्पणखा आली आणि फेफई शब्दात काय बोलते? आई कसी ते रावणोत्पत्ती, मुख्य भ्रमयाचा पोलस्ती, त्याचा विश्रावास प्रजापती, रावण निशिती तयाचा. सांगू लागली, ए म्हणली सीते. कारण काही राक्षसांची पद्धत वेगळी असते. काही भेडवतात, काही गोड बोलतात, काही मैत्री करतात, काही मारू म्हणतात, पण सगळे राक्षसच असतात. त्या ठिकाणी शूर्पणखा म्हणू लागली, अगं तुला माहितीये का, रावण केवढ्या चांगल्या खानदानात जन्मलेला आहे. ब्रह्मदेवाचा मुलगा पौलस्ती आणि त्यांचा मुलगा पुलस्ती आणि त्यांच्यापासून रावण, अशा प्रकारे खानदानाचं वर्णन करते. रावण ब्रह्मयाची चौथी पिढी, वेद विभागी प्रज्ञा गाडी, राज्य प्राप्त चौथा चोवडी, त्यासी तू वेडी वरिसिना. आग म्हणली, ब्रह्मदेवाची चौथी पिढी आहे, वेदाचा विभाग करेल एवढा ज्ञानी आहे, आणि 14 चौकड्याचं राज्य, लंकेचा राजा आहे. किती वेडी आहे इस्माय. रावण ब्रह्मवंशी ब्राह्मण, श्रीराम सूर्यवंशी क्षत्रियहीन, त्याची तुझा आवड कोण श्रेष्ठ वरण रावणाचा. अगं म्हणली, जन्मानं श्रेष्ठ रावण ब्राह्मणाच्या जातीतला आहे. सूर्यवंशात जन्माला आलेला क्षत्रिय असलेला राम हीन जातीतला आहे. त्याचा नाद सोडून दे, आणि तू आमच्या होय आंघोळ करीना 2-2 महिने म्हण बामन. मी विनोदानं बोलत असतो. विनोदाच नाही तर राक्षस जात अशाच पद्धतीत वर्तन करत असते. राक्षस वेगळे आणि सज्जन वेगळे, या दोन्हीत फरक लक्षात घ्या. आपण ब्रह्मदेवाची सृष्टी मानतो आणि राक्षस ई ब्रह्म, म्हणून ब्रह्मदेवाची सृष्टी नष्ट करण्यासाठी ज्यानं त्या ठिकाणी ग्रंथ विश्लेषण केलेले आहेत त्याला इब्रम म्हणतात ते. आणि इब्रम पासूनची सृष्टी अशा पद्धतीचा भ्रम फैलावतात. ती राक्षसी नसलेली शूर्पणखा बोलू लागली. रावण सत्ता सूर्यासुरी, श्राम केवळ भिकारी, वृद्धी सिद्धी रावणा घरी, राम पळारी वनवासी. अगं रावण राजा आहे, राम भिकारी आहे. रावणाकडे वृद्धी सिद्धी आहे, राम भिकारी आहे. अशा पद्धतीमध्ये रामचंद्र प्रभूंचा कनिष्ठपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझा बोलाई काता होई रावणाची प्रिय कांता, दिव्य भोग भोगी तत्वता सभाग्य सीता जगमानी. अगं म्हणली, माझं थोडं ऐक, काय दिव्य त्या ठिकाणी भोग आहेत. आजकालच्या पोरीचं गाणं आहे महाराज, ज्याच्या पाशी गाडी बंगला आणि आईचा मालदार पोरगा चांगला भेटला की देव पावला. अगं म्हणली, असले गाणे म्हणून थकाल्यात तर त्याली नोकरदार भेटना. आणि तुला एवढा सोन्याची लंका असणारा रावण रोज भीक मागायला तुझ्या पुढे, तू त्याच्याकडे बघ ना. अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी शूर्पणखा बोलते. सांडोनिया खरवाना गजस्तनी बैसता जाण,
जगवाणी सभाग्यपण तैसे पर्णन रावणाचे. अगं म्हणली गाढवावरून उठायचे हातीवर बसायचे लोक तुला चांगलंच म्हणणार आहे, तुला कसं कळणार एवढ्या चांगल्या घराला सोडून तू त्या रामाची अपेक्षा का करायलीस असं बोल. शूर्पणखेचे ऐकोणी वचन सीता सांडी हिळसून. जैसा हंसन पाये शेण तैसे वचन अपेक्षित. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे सीता शूर्पणखाकडे बघतच नाही का. राजहंसाला जर सांगितलं 1 तासभर राजहंस साहेब हे शेण इतकं चांगलं आहे, हे शेण इतक्या क्वालिटीचं आहे, ते म्हणतं मी मोती खातो. काय खातो? मोती खाणारा राजहंस शेणाकडे पाहत नाही, तसं रावणाकडे सीता बघणारच नाही. त्या ठिकाणी संदेश शूर्पणखेला सुनावते. सीताने दी प्रतिवचन शूर्पणखा कोपायण. हिची जीवा कान कापून रक्त पिन नळीचे. आता ही नकट्या नाकाच्या दिदीकडे सीता बघच नाही गेली. महाराज तिला राग आला आणि रागाने म्हणू लागली हिची जीभ कापा ग. एका मिनिटाखाली म्हणू लागली मी ब्रह्मदेवाच्या पिढीतली आहे. कुठे गेला तू हा ब्रह्मदेव? हिची जीभ कापा, हिचे कान कापा आणि हिचे तुकडे तुकडे करा ग म्हणली. हिच्यामुळं माझं नाक कापलंय. आणा मध्यमय आंसीचे मासे करू पहासी. अंगे विभागू सकळासी खाऊ सीतेसी अवघ्याही. अगं म्हणले तलवारांना हिचे तुकडे तुकडे करा म्हणले असे बुटके बुटके आणि सगळे वाटून खाऊ म्हणले असे मीठ लावू लावू. काही बी म्हणू लागले राक्षस आहेत ना. सकाळी उठल्या उठल्या जनावर कापून खायला सुरू करते. जातच खरा आणि त्या जातीची असणारी शूर्पणखा माता सीतेला बोलते. सीता मेन मास मिळे मध्यासीत चांगले. खाता आनंद कल्लोळी नाचू निंबुक निकुंबळे गोंधळे. सीतेचं मांस आणि मध्ये दारू मिसळून म्हणली माया नाचत नाचतच निकुंबळा. आताच नाव वेगळं आहे त्यांचं, आताच्या राक्षसांचं नाव वेगळं आहे, पण निकुंबळा म्हणजे त्यांचं प्रार्थना स्थळ थोडक्यात. आणि त्या ठिकाणी दारू पिऊन नाचू अशा प्रकारे शूर्पणखा बोलते. राक्षसी द्यायशा परी वेळ साविती अति सुंदर धरी. सीता त्यांचे भयन धरी श्रीरामचंद्री निजबोध. एवढंच लक्षात ठेवावं. राक्षसीने नाचू लागल्या, भेडवू लागल्या, सीता बघतही नाही आणि भजन सोडतही नाही. श्रीरामचंद्र प्रभूंच्या सामर्थ्याचा ज्याला बोध आहे ते राक्षसांना किंमत देत नाही. त्यांना आपण किंमत देतो हेच आपल्याला बोध नसून आपण बद्ध असल्याचं लक्षण आहे. अजिबात भ्यायचं नाही, चिंता करायची नाही आणि चिंतन सोडायचं नाही. एकच हे का सीतेचा. न करी रुदन नवे दिना श्रीराम मुसुके सुख संपन्न. वाह. राक्षसींचे भवमान तृणासमान सीतेसी. आणि राक्षसांना एकच वाटतं तुम्ही आम्ही भ्यावं म्हणून ते दहशतवाद तयार करण्याचा प्रयत्न करतात. बघा असला पिस्तुल्या दिसला की जय श्रीराम म्हणायचं, त्याचं असं नाकच कापलं जातं शूर्पणखेचं कापल्यासारखं. भ्यायचं नाही, कारण भीतो तो भक्त नाही, भक्ताची भीन ही निशाणीच नाही. राक्षसाला वाटतं भेडवावं, पण जय श्रीराम म्हणायची अक्कल विसरलेले भीत असतात. अखंड भजन करणारी सीता भुंकणाऱ्या राक्षसींना भीक घालत नाही, भीत नाही, निशंक आहे, भजन सोडत नाही असं सांगतात. नित्य श्रीराम नामा स्मृता सीताद्रेयी विधेयता. शंकान म्हणे देवाचे दितीची श्लोकार्था अनुवादे. नाथ महाराज सांगू लागले सीता निशंक आहे,
देहाचे तुकडे तुकडे करील म्हणलं तरी शंका नाही, भीती नाही, चिंता नाही. त्याचं कारण तुम्हाला विश्लेषण करतो. का विश्लेषण करतायत हे सगळं? तुम्ही या स्थितीवर जावं. अहो, सोन्याच्या देशातली चमचम तलवार करणारे राक्षस रोज बिडवू लागले तर बे नाही गेले. आमचे पोरं, आमचे लेकरन, आमचे माणसं भंगारवाल्याला भिवून घराच्या बाहेर निघायची हिंमत नाही. एक ना झालं एक. असं नका करू वाग. हो, भक्त भगवंताचे भक्त बना, भिण्याचं कारण नाही. नाथ महाराज विश्लेषण करतायत. नाव वैदही सीता सती, देहवयाची नाही भ्रांती. वाह! श्रीराम ध्याने भय निवृत्ती, मन मनिनी क्षिती देहाची. मनानं निश्चिती राम भजनाची केलेली आहे. नावातच सीता वैदेही आहे, देह भावनेवरती नाहीच. ती अखंड भक्त भावनेवर स्थिर असल्यामुळं भीतीचा स्पर्श होत नाही असं सांगतात. छेदा भेदा का समस्ती, श्रीराम भोक्ता सर्वांभूती. परिणावे न पाये लंकापती, स्वप्न स्थिती स्पर्शेना. छेदा भेदा, कारण सर्व भूती भोगता रामचंद्र प्रभू आहेत. तुकडे केले तरी खाणारा जीवात राम आहेत असा भाव आहे बरं का. तुकडे होऊ द्यायचे नाहीत आणि तुकडे होतच नाहीत. परी नस्पर्शे लंकापती, रावणाकडे बघणारच नाही. तुम्ही कोणतंही काहीही चुकला तर चालेल, देव राम आहे हे चुकू नका आणि रामाच्या चरणावरचं चित्त भटकवू देऊ नका. काहीच होणार नाही. स्वप्नात सुद्धा रावणाकडे पाहत नाही, म्हणून सीतेच्या केसालाही धक्का लागत नाही. देह करावा रामार्पण, तुमांत सभाये श्रीराम पूर्ण. तुम्ही करिताचे भक्षण, भरमार्पण देह माझा. सीतेनं सांगितलं, माय राक्षसीने 1.5 तास झाला आरडा लाव, खात्यो खात्यो खात्यो. लय उपाशी असला होता, टाका खाऊन म्हणली. पण मी तुमच्यात राम पाहते आणि मी माझा देह कोणाला अर्पण करते? रामालाच. याला म्हणावं पतिव्रता. आणि का ते नस्पर्शे, तसं भक्ताचं अंतकरण सर्वभूती भगवंत पाहणार आणि हा देह भगवंत चरणी समर्पित करावा, हाच भाव सीतेचा आहे. मग धक्का मात्र केसाला लागणारच नाही. देह ठेविता क्रमी होती, तोला वावा उपकारार्थी. वाह! मज बक्षावे तुम्ही समजती, भुक्ता सर्वाभूती श्रीराम. माय म्हणली, देह ठेवला तर त्यात किडे पडतात, त्यापेक्षा तुम्ही खा, तुमच्यात सुद्धा रामच आहे असं बोलू लागले. देह छिन्न भिन्न करा समजती, अथवा घाला अग्निप्रती. परिणातळो लंकापती, जया निशिती नेम माझा. माझा नेम आहे, माझा देह तोडा नाही तर अग्नीत जाळा. पण हा रामाचा आहे. कोणाचा आहे? रामाचा आहे. हा माझा नेम आहे. आजकाल महाराज दक्षिणा बहादर कीर्तनकार, एक मोठा कीर्तनकार, महाराष्ट्रात फेमस असलेला, काल 1-2 मिनिटाची रील बघितली त्याची. दीपावली आणि रमजान सारखं आहे म्हणला. अरे पोटासाठी काय काय पटवून देण्याचा प्रयत्न. गरज नाही ना हा लाचरपणा करण्याची. तुम्ही दक्षिणा दिवाळीवाल्यांकडून घेताना तुम्ही महत्व दुसऱ्याचं का सांगता? तुम्हाला सांगायचंय तर त्यांची त्यांची टोपी घाला, त्यांचे तिकडं जा, धर्म परिवर्तन करा, तिकडच जा. या पवित्र गादीवरून रामाशिवाय इतरांचं वर्णन करणं हा व्यभिचार आहे. आणि व्यभिचारात परावृत्त होते ती वेश्याच. रामचंद्र प्रभूंच्या गादीवरून, कीर्तनकारांच्या गादीवरून, प्रवचनकाराच्या गादीवरून राम आणि कृष्णाशिवाय इतर कोणत्या धर्माचं श्रेष्ठत्व गाणं हा वेश्येचा धंदा करण्यापेक्षा नीच आहे. त्यामुळे कीर्तनकारांनी विचार करावा, रामचंद्र प्रभूंचंच वर्णन करणं.
सीता तुकडे करा म्हणते माझे, पण मी कोणाची आहे? रामाची आहे. आणि हा बुवा सांगतोय आपण दोघं एकमेकात मिसळलेलो आहे. हे विचित्रतेचं लक्षण आहे असं सांगतात. कराळ विक्राळ वदनाकृती गर्गाका माराल किती नाही वर्णे लंकापती स्वप्न सुसुप्ती जागृती स्वप्न सुसुप्ती जागृती नाही वर्णे लंकापती. स्वप्नात नाही म्हणली, जागृतीत नाही म्हणले, सुसुप्तीत नाही म्हणले, तिन्ही अवस्थेत रामाशिवाय रावणाचं थोबाड बघत नाही या भावनेवर ठाम आहे. तिला सीता म्हणावं. निधडी रे कोणी सीता सती राक्षसी चळचळा कापती हे बक्षलिया शोभलिया मा प्रती करील शांती अवघ्याचे निधडी देखोनी सीता सती. अहो तुम्ही भयमुक्त तुम्हाला बघितलं की दुसरा भीत असतो, आणि तुम्ही भिलेलं बघितलं की अवसान कुत्र्याला भी येत असते. कधी लक्षात घ्या, माणूस जर दबला तर पुढचं कुणी अंगावर भुकत असतं, आणि माणूस जर असं छाती ठोकपणे उभा असेल तर समोरचं भुकणं तर कमी करतं पण येऊन पाय धरतं. सीतेचा राग बघितला, सीतेचा बिनधास्तपणा बघितला, सीता भीत नाही हे लक्षात आलं आणि राक्षसी भिवू लागल्या. म्हणल्या माय हिनं जर रागानं बघितलं तर आपण जळून खाक होऊ असं त्यांना वाटतं. आमचा द्वेष न करी सीता सर्वा भूती देखे रघुनाथा रावण आज्ञेशी छळिता मा समजता अवश्य नेमने आम्हा समजता अवश्य मानले. राम काय करणार आहे? भक्ताचं रक्षण करणार आहे. रावण आज्ञेशी छळिता आम्ही नक्की मरू म्हणले. रावणाचं ऐकून जर सीतेला त्रास दिला तर, कारण सीता एकनिष्ठ आहे. तो एकनिष्ठतेला किंमत आहे बरं जगात. तुम्ही रोज उठून एकनिष्ठतेनं शेतात जरी गेलात तर लोक तुम्हाला मानतात. तुम्ही रोज उठून रामायणाला जरी कोणत्याही गोष्टीत तुम्ही एकनिष्ठ असा, आणि सर्वश्रेष्ठ एकनिष्ठपणा जर कोणता असेल तर आपल्या देवाशी आपण असलेला एकनिष्ठपणा. राक्षसात भीती उत्पन्न झाली. विलासे रावण पाते पावेल मरण ऐशा राक्षसी आपण स्वय गुणगुण त्या करीते. एवढा वेळ सीतेची हाडं खाऊ म्हणणाऱ्या राक्षसी आता म्हणू लागल्या माय हिच्या नादी लागलंय म्हणजे नक्की रावण मरतय. एकनिष्ठ भक्ताला जगाच्या पाठीवर कोणी सुद्धा भीत असतं, बाकी कोणाला कोणी भ्यायला रिकाम नाही. राक्षसींची गुणगुण आहे. देवणी गर्जान करिता सीतेसी तर्जान व्रत चित्र त्रिजटाक्षोभूण कोपायमान बोलत म्याव म्याव चू 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 करणाऱ्या राक्षसीने जे होत्या ना त्यांच्यावरती त्रिजटा रागावली. आणि त्रिजटा काय बोलते ऐका. त्रिजटा विभीषणाची भगिनी राक्षसी सत्व शिरोमणी क्रूरा राक्षसी ते निवारुणी सत्यवचनी अनुवादे. त्रिजटा विभीषणाची भगिनी असं सांगितलंय. विभीषण रावणाचाच भाऊ आहे, पण त्रिजटेला रावणाची बहीण का नाही म्हणलं? कारण तिचं वागणं विभीषणासारखं होत. सत्व शिरोमणी सत्वी गुणाची होती ती. त्या ठिकाणी राक्षसींना काय बोलते. म्या केले असता शयान सभाग्य देखिले म्या स्वप्न सीतेसी घालून लोटांगण विरुद्ध वचन न वदावे. आणि सगळ्या राक्षसींनी म्हणू लागली, राक्षसींनो मी आता झोपले होते मला स्वप्न पडलं. स्वप्नातून जागे झाले. तुम्हाला एकच सांगाले, सगळ्यांनी सीतेला लोटांगण घाला, सीतेच्या पायावर डोकं ठेवा, नाहीतर काय होईल. सीतेसी खाऊ पाहता राक्षसी
तुम्ही खावे आप आपसासी सीता सती सत्वरासी विरुद्ध येसी नवदावे सीता सती आहे, सीता सत्वाची राशी आहे आणि तिच्यावरती कसल्याही प्रकारचं विरुद्ध वचन बोलू नका असं त्रिजटा बोलते. सीता सर्वांभूती समान तुम्ही का वदावे विरुद्ध वचन जानकी जगदंबा परिपूर्ण वंदाचरण तुम्हीचे. सीता सर्वाभूती समसमान आहे, ती जगदंबा आहे आणि राक्षसीनो तिच्या पाया पडा असं स्त्रीजटा बोलते. ऐकोणी त्रिजटेचे वचन राक्षसी झाल्या कंपायमान कैसे कैसे देखील स्वप्न कृपा करून सांगावे. सीता जगदंबा म्हटल्या बरोबर राक्षसीने लट 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 कापू लागल्या. महाराज राक्षस भीतात, भेडवणारा पाहिजे. आजची विचार करा ना तुम्ही, दोघांनाच इतकं भ्यायलेत, प्रत्येक जण एवढा बलवान राम भक्त झाल्यास किती भीती. 350 वर्ष झाले आणखी छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की टर कापत आहेत महाराज. ती भीती आहे, ही दहशत आहे, राम भक्ताची आहे. एवढा वेळ भेडवणाऱ्या राक्षसीने भिवू लागल्या म्हणल्या त्रिजटे काय स्वप्न बघितले आम्हाला सांग. स्वप्नी देखिला श्री रघुनाथ श्वेत गज चोदांत सीता समवेत सालंकृत लक्ष्मण युक्त गजस्कंदी. हत्तीवर बसलेले रामचंद्र, त्या ठिकाणी शंख चक्र गदा पद्म अशा प्रकारचे प्रभू आणि सोबत बसलेले लक्ष्मणजी मी पाहिले. चवरे डाळीती सुरासुरा वाटीव करीती नरवानर ऋषी करीती जय जयकार वाद्यापार अपार वाद्य वाजतायत, ऋषी जय जयकार करतायत, नर वानर त्यांची स्तुतीचं वर्णन करतायत आणि सूर असुर त्यांना वारा घालतायत. एवढा थाट मी स्वप्नात बघितला असं बोलू लागले. श्रीराम सीता भेद स्थिती न्या देखिली स्वप्नांप्रती ते ऐका उपपती यथा निगुती सांगेन. श्रीराम सीता अभेद स्थिती. श्रीराम सीता कशी आहेत? एक आहे, बरोबर, अभेदच आहे. अभेद स्थिती, ती वेगळे नाहीतच म्हणली. तुम्हाला दिसाले ते आपला वेडेपणा आहे. ते कसे एक आहेत तुम्हाला सांगते, ऐका. सूर्या सवे प्रभा संगती चंद्री चंद्रिका चित्राविती वायू सवे जैसी गती सीता सती ते विरामे. सूर्यासोबत प्रकाश असतो, वाऱ्यासोबत गती असते आणि चंद्र तेथ चंद्रिका अंबिका वासंत तेथ विवेका असने की जय. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथी जैसे. तसा विषय सीता तिथं राम आहेतच असं सांगते. गुळा सवे सुस्वादता कर्पुरा सवे सुगंधता जळा सवे शीतळता तेसी सीता श्रीरामे. पाणी आहे म्हणजे थंड आहे, गुळ आहे म्हणजे गोड आहे, तस राम आहे म्हणजे सीता आहेच. ऐसा श्रीराम सीता सती स्वप्नी देखे मी सभाग्य स्थिती. वाह. देखिली रावणाची दुर्गती ती उपपती अवतारा. आसी राम आणि सीता मी बघितले आणि म्हणले रावणाची काय काय दुर्गती झाली माझ्या भावाची. ते पण भाऊ सुद्धा म्हणत नाही रावणाला, का जो रामाला आपलं मानतो ना तो रावणाला भाऊ मानतच नाही, हा सिद्धांत आहे. स्वप्नी रावण देखिला दृष्टी सर्वांगी शेंदुराची उटी. वाह. शेंदूर होती लाल लाटी माळा कंठी रक्त पुष्पांच्या. रावण लालबुंद
अरविंद डोक्यावर शेंदूर घातलेला, लालबुंद फुलं घातलेला, गाढवावर बसवलेला रावण मी स्वप्नात बघितला. दाही बोडकी शिराशिरी, मसीचा टिळक लाविला नाकावरी. सुसरी रावणा ते धरी आदुदारी न्यावया. रावणाच्या सगळ्या डोक्याची चप्पी केली आणि वरी बिब्याचं गंध लावलाय मारा. आणि रावण असा पालता मगरीनं गिळलेला मी स्वप्नात बघितलाय असं त्रिजटा बोलते. सेवेची बैसोनी उष्ट्रावरी, दक्षिण दिसे गमन करी. सेवेची देखे सुकारावरी, वैश्रानरी क्रीडत. माय म्हणली लगेच उंटावर बसलेला रावण बघितला मी दक्षिण दिशेला. दक्षिण दिशा म्हणजे आपलं मसन वाट्याकडे येतात बघा, तिकडे गेलेला बघितला म्हणली. आणि लगेच पुन्हा बघितलं तर डुकरावरच रावण दिसू लागला म्हणली. डुकराच्या तोंडाला घाण लागलेली, त्याच्यावर रावण आहे. अशा प्रकारचा रावण. आताचे जरा डुकरापासून लांब राहतील, पण रावण डुकरावरच दिसू लागला असं सांगताय. गोमयांचे डोळांत स्वेच्छा क्रीडा क्रीडे लंकानात. आणि स्वप्नीचा व्रतांत अति अद्भुत ते ऐका. भजन करणारे भक्त झाले की राक्षसांना स्वप्न असलेच पडत असतात. माय म्हणली शेणाचं होतं, शेणाचा वडा, आणि वड्यामध्ये रावण असा आनंदानं आंघोळ करू लागला, लईच नाचू लागला. अशा प्रकारे त्रिजटा बोलते. इंद्रजित सैन्य कुंभकर्णा, करोडिया तैलपाण. गोमरदयी क्रीडिती नग्न उन्मजनी निमजनी. शेणाच सगळं होतं म्हणली पाणी, त्याच्यातच बाप लेक. इंद्रजित बी नागवा, रावण बी नागवा, कुंभकर्ण बी उघडा, त्याच्यात जाऊ लागले. शेणच वरपडू घेऊ लागले. अशा पद्धतीचं स्वप्न तिला पडलेला. रावण निद्रा ग्रहावरी, वीज पडली कसरी. ऐसे देखिले स्वप्नांतरी रावणावरी दुश्चिन्ह. रावणाच्या घरावरती वीज पडली आहे. एकंदरीत रावणाबद्दलची दुश्चिन्ह मी पाहिले असं ती बोलते. या लागी सभाग्य सीता सती, तुम्ही वंदावे सत्वव्रती. एकोणी त्रिजटा वंदती, गेल्या समजती ओसरुणी. अशा प्रकारे त्रिजटा म्हणली. उग सांगाले म्हणली पाया पडा, कारण पाया पडलं की नुकती खाऊन मुक्ती आहे म्हणली. चांगला धर्म आहे व वारकरी संप्रदाय चांगला आहे, हिंदू धर्म चांगला आहे, भगवंताचं भजन करून मुक्ती मिळते. हे सगळं चांगलं आहे, पण आपलं आधी राहणं चांगलं पाहिजे, खाणं चांगलं पाहिजे. त्यावेळेस विचार पचतात, विचार पडतात. नाहीतर आपल्याकडे म्हणतात ना, कुत्ते को घी हजम नाही होता. तूप चांगलं पण कुत्र खात नाही. तसं परमार्थ चांगला आहे, पण कपाळात बॅलन्स नसेल तर माणसं करत नाहीत. त्या सर्व राक्षसीने त्रिजटेला भिल्या आणि निघून गेल्या असं सांगतात. हनुमान म्हणे त्रिजटा बली, राक्षसी सात्वी कधी केली. अतियुक्त बोलिली बोली साह्य झाली सीतेसे. आणि प्रत्येकाच्या परमार्थावर लक्ष ठेवणारे बजरंगबली. राक्षसाईकडे बी लक्ष ठेवतात आणि आपल्याकडे बी लक्ष ठेवतात. हनुमानजी म्हणले बरी दिसायली बाई, चांगलं बोलायली, वारकऱ्याबद्दल चांगलं बोलणारी आहे. अशा प्रकारचं नोटीसच करून घेतलं महाराज नाव. हनुमंतानं ज्याचं ज्याचं नाव नोटीस केलं का त्याचं कल्याण झालेलं आहे. त्रिजटेचं नाव आज लिस्टला लागलं, तिला सुद्धा राम भेटणार आहे. सीता सभाग्य अशोका, अशोकवनी बैसली देखा. लोकी करीती करी दुःख, ते कौतुक अवधारा. लौकिक रीतीनं कौतुक करू लागले सीता. म्हणजे एवढा, हे बघा, राक्षसाच्या देखत रडायचं नाही, राक्षसाच्या देखत भ्यायचं नाही.
राक्षसाच्या देखत चिंता दाखवायची नाही, पण एकांतामध्ये लौकिकासाठी सीता कशा प्रकारे विलाप करतात ऐका. रावणाचे बंदित मी येता राक्षसी आधीन वनात स्वय देऊ न शके जीवित रक्षण समस्त राक्षसी. सीता म्हणू लागली, मी सर्व राक्षसिणींच्या मध्ये आहे. मी जीव देऊ शकत नाही कारण रक्षण मला राक्षसिणींचं आहे. मी काय करू अशा प्रकारचा विचार सीता करत आहे. राक्षसी आस राखणी जीव तो न देवे माझेनी मजा ते विषय ते कोणी रावण जाचणी चुकती माझे. सीता म्हणू लागलेली आहे, रावण मला त्रास देतोय. रावणाच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी मला कोणी विष तरी देईल का? मी मरू शकत नाही, काय करू असं सीता विलाप करत. शस्त्र घालावे म्या पोटी तव शस्त्र लात न दिसे दृष्टी श्रीरामे सांडली माझी गोष्टी थोर संकटी मी पडिले. शस्त्र तर पोटात घालावं पण शस्त्र दिसत नाही. रामचंद्र प्रभूंच्या विरहानं मी खूप कष्टी झाले, दुःखी झाले अशा प्रकारे वाटत. रावणे हिरोणी वेगेसी मजा निले लंकेसी हे ना कळले श्रीरामासी म्हणून लगेसी न पवेची. हे रामा, अहो तुम्हाला कळलं नाही का मला लंकेला आणलाय? तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही मला सोडवायला येत नाहीत का? असं सीता बोलू लागली. लंकेसी ऐसे कोण सांगेल श्रीरामासी अमित पुण्य आहे त्यासी संख्य पुण्यासी असे ना. मी लंकेमध्ये आहे हा निरोप रामाला जो सांगेल त्याला अमित पुण्य, खूप पुण्य लागेल. कारण नवरा बायकोची एकत्रित करणं, एकमेकांचा शोध लावून देणं मोठं पुण्याचं काम आहे असं सीता बोलतात. अन्नदान उदक दान सामवेदाचे अध्ययन द्विजदार बंधा मोचन शुद्धी समान ते. अन्नदान करणं, पाणीदान करणं, वेद अध्ययन करणं यापेक्षा ब्राह्मणाचे नवरा बायको, ब्राह्मण म्हणजे जे स्वधर्मामध्ये विशेष आहे. आता वारकरी संप्रदायाचा विचार केला तर ग्रंथ सांगणारे, कीर्तन करणारे, प्रवचन करणारे यांच्या संसारामध्ये चांगलं करण्याचं काम जर करेल तर मोठं पुण्य लागतं असा भाव विशद करतायत. कोटी अर्बुदे राजसुयज्ञ ग्रहणी कोटी गोदान स्वर्ण पूर्ण धरादन शुद्धी समान नवेती. कोटी अर्बुद राजसू यज्ञ केला, कोट्यावधी गायी दिल्या तरी सुद्धा सीताशुद्धीचं पुण्य हे मोठं असेल. एवढं पुण्य मोठं आहे म्हणून तर हनुमंताची गावोगाव मंदिर आहेत. उगं नाही हो, बघा संधी मिळाली तर सेवा करा. जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, जिथं मिळेल तिथं सेवा करा. कारण सेवेनं माणूस बलवान होतो. मी इथं आहे एवढी शुद्धी जो रामाला सांगेल त्याला एवढं पुण्य लागेल. कोटी अर्बुदांत राजसू यज्ञ केल्याचं पुण्य लागेल अशा प्रकारे सीता बोलते. सीता शुद्धीचे उत्तर एका श्रीरामासी परम सुख ब्रह्मज्ञान त्या पुढे रंक होय अल्प कणिज मोक्ष. सीता म्हणू लागलेली आहे, सीता शुद्धी जर करून दिली ब्रह्मज्ञान सुद्धा त्याच्या पुढे अल्प आहे. जगातली प्रत्येक गोष्ट त्याच्या पुढे कमी आहे. कारण रामचंद्र प्रभूंना आनंद होणार आहे सीता शुद्धीनं. सीता नाम भक्ती, भक्तीची शुद्धी भगवंताला सांगणं हे मोठं परम कर्तव्य आहे, परम पुण्य आहे असं सीता बोलत आहे. श्रीराम पावे परम सुख भ्रांती गत मोक्ष नये
ब्रह्मज्ञान तैसेची देख यज्ञदानादी कोण पुसे श्रीराम पावे परम सुख भ्रांतिगत मोक्ष न येतूक. मोक्ष ही सुद्धा भ्रांती आहे, भ्रांती सारखा मोक्ष आहे. मोक्षामध्ये सुख नाही, मोक्षामध्ये मुक्तता. आणि त्यामुळं ब्रह्मज्ञान तैसेची देख. ब्रह्मज्ञान सुद्धा फार नको. ब्रह्मज्ञान सांगितलं भक्तांनी, नको ब्रह्मज्ञान. आत्मस्थिती भाव, आत्मस्थिती भाव म्हणजे मुक्तता. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माची जाणीव. आणि या दोन्ही गोष्टी रामाला सीतेची शुद्धी सांगण्यापेक्षा पुढं फिक्या आहे. कारण रामाची कृपा शुद्धीनं होणार आहे असं सीता बोलते. माझे व्रत तपदान शिरा मी पतिव्रता निर्मळ. माझी मदती नव्हे ती सफळ झाली निष्फळ रामे विना. सीता माता म्हणू लागलेली आहेत, माझे जप तप व्रतदानशी. व्रत असेल, पतिव्रता हे व्रत आहे मातेचे. जप तप दान ही सर्व व्रत रामाविना व्यर्थ आहेत. माऊलीने सुद्धा सांगितलं, जप तप कर्म वाहुगाची श्रम व्यर्थ जाय. सगळं वाया जात, कारण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. राम जीवनात नसेल तर अर्थ कशालाच नाही, आणि राम जीवनात असेल तर निरर्थक काहीच नाही. म्हणून सीता म्हणू लागले, माझ्या जीवनात जो राम आणेल तो भाग्यवान आहे, तो पुण्यवान आहे. घाटा पडलिया हिरवा चना घाटा दिसे परिणाई दाना. तैसे निष्फळ व्रत तपदान रघुनंदना वाचुनी. नाथ महाराजांनी सांगितलं, घाटा पडलिया हिरवा चना. असं टप्पू भरलेलं असतं घाट्यामध्ये, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, हरभऱ्याचा दाना हिरवा असताना. आणि हिरवा असताना जर कट केला तर पुन्हा जर गाळाय गेलं तर मध्ये काय निघतं का? भुसकटच, काहीच निघत नाही. तशा प्रकारे बरेच जणांना तप केल्याचा जप केल्याचा अहंकार असतो, पण राम भक्तीच्या परिपक्वतेशिवाय जर तो तुटला तर खतम झाला. अशा पद्धतीमध्ये सीता बोलतात. श्रीराम पुरुष कृती सीता जो का करी नित्यताची एकता. तो पुण्य पुरुष पायी परता नाही सर्वता ती लोके. श्रीराम पुरुष आहे, सीता ही प्रकृती आहे. सीता कोण आहे? प्रकृती आहे माय बापांनो. जो करी नित्य त्यांची ऐक्यता. आता हा विषय अध्यात्मातला आहे. ही प्रकृती म्हणजे हे शरीर म्हणजे सीता आहे. यामधील आत्मा म्हणजे राम आहे. आणि ज्याचं शरीर रामाच्या भजनाला लागतं याला म्हणावं सीता शुद्धी. आणि प्रत्येकाचं शरीर हे राम भजनाला हनुमंताकडे नजर टाकल्यासच लागतं, एरवी नाही. म्हणून या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, यांची ऐक्यता करणं हे परम पुण्याचं लक्षण आहे. त्यामुळे एका माणसाला परमार्थाला जर आपण लावलं तर सोन्यानं रंगवून पृथ्वी दान केल्याचं पुण्य लागतं. काय? सोन्यानं रंगवून पृथ्वी दान दिल्याचं पुण्य एका माणसाला रामायणाला आणलं तर इतकं लागतं. आणि एवढं पुण्य हनुमंताला आहे की अख्खं जग त्याच्यामुळं रामायणाला आहे. कारण सीतारूपी भक्तीचे रामरूपी भगवंताशी भेट करून देणारे हनुमानजी आहे. पण सीता इथं म्हणू लागली, जो कोणी अशी माझी भेट करून देईल त्याला एवढं पुण्य लागेल असं माता बोलू लागली. त्याचे सुखी लोका त्याचे सुखी परलोका. त्याचे पितरा मोक्ष सुख शिवादे कतेने सुखी. त्याच्यानं यहलोक सुखी आहे. म्हणून सगळे नुकते हनुमंताच्याच मंदिरावर खातात. त्याच्यानं परलोक सुखी आहे. जेवढे हनुमंताच्या मंदिरावर येतात तेवढे चांगले वागतात, आणि चांगले वागणारे सगळे वैकुंठाला स्वर्गाला कैलासाला जातात, सुखी राहतात.
आणि पित्र सुखी राहतात त्याच्यामुळं, शिवादिक सर्व सुखी राहतात त्याच्यामुळं जो सीतेचा शोध सांगेल रामाला, अशा पद्धतीचा भाव माता सीता व्यक्त करू लागली. सीतेशी श्रीरामाची गोष्टी त्यामध्ये होतील पुण्याच्या कोटी. हनुमान नाचे वृक्ष संपुष्टी लाल गोटी भेटावया. वा, सीतेनं सांगितलं माझी भेट रामाला सांगणाऱ्याला एवढं पुण्य लागणार आहे. हनुमान नाचूच लागले. आता हे पुण्य कोणाला आहे? मला. हे भाग्य माझ्या पदरात पडलेलं आहे. नाचू लागले, टुनू 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 टुनू, लाळ घोटू लागले म्हणतायत. बासुंदी जामून बघावा महाराज, माणूस लाळ घोटतो. तशा पद्धतीमध्ये एवढं पुण्य मला जोडणार याबद्दलची अपेक्षा हनुमंताकडे आहे. धन्य धन्य सीता गोरटी अनुवादिली गोड गोष्टी. शब्दामृते कर्ण घोटी अर्थ चाटे अक्षरांचा. माता सीता जी अमृताचे शब्द बोलली त्यानं मन हनुमंताचं. काय शब्द आहेत नाथांचे महाराज. धन्य धन्य सीता गोरटी अनुवादली गोड गोष्टी. शब्द अमृते कर्ण घोटी. हनुमंताच्या कानात तेच शब्द असे घोटन होऊ लागले महाराज. अर्थ चाटी अक्षराचा अर्थ लाळ घोटू लागलं महाराज अंतःकरण. सर्व इंद्रिय. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीचं वर्णन करत असताना सांगितलं, माझा मराठीचा बोल कौतुके परिअमृता तेही पैजा जिंके. ऐसे अक्षर रसिके मेळवी जी कोवळी केचेने पाडे दिसती नांदीचे रंग थोडे वेधे परिमळाचे बिकमोडे जयाचेने. सहजे शब्द तरी विशो स्मरणाचा परिरसना म्हणे हा रसू आमुचा. घ्राणासी भाव जाय परिमळाचा हा तोची होईल. नवल बोलते रेखेची वाणे की देखता डोळ्याही पुरू लागे धनी. ते म्हणती उघडले खाणे रूपाचे हे. म्हणजे सर्व इंद्रियांनी, सर्व इंद्रियाची ठाई राम सुंदरा तुझे देही. अशा प्रकारे हनुमंत सीतेच्या अक्षरांचा आनंद घेऊ लागले. एवढं सुख मला मिळणार आहे, या सुखात नाचतायत. श्रवणी पडिताची शब्द अर्थ न घेता परम मंद. वाह, हनुमंत तदर्थी प्रलब्ध अर्थावबोध गुटकुनी. नाथ महाराज सांगू लागले, कानावर शब्द पडल्यानंतर जो अर्थाकडे लक्ष देत नाही तो मंद आहे. एखादा चांगला पदार्थ दिला आणि गप्प गप्प जर गिळू लागलं तर येड कशानं? येड. कारण पदार्थाची चव जशी उपभोगते जीभ, तसं कानातून अमृत स्वीकारता आलं पाहिजे. सीतेनं जे काही पुण्य लागेल हे सांगितलं, ते पुण्याचं अमृत हनुमानजी घोटू लागले अंतःकरणामध्ये. महाराजांनी जर सांगितलं हे सप्ताह केल्यानंतर एवढं पुण्य होतं, तर माणसानं वर्षभर कष्ट करताना डोक्यात ठेवलं पाहिजे, मी हे करणारच, मी हे करणारच. याला म्हणावं रसज्ञ. आणि रसज्ञ अंतःकरण असणारे हनुमानजी सीतेच्या शब्दाचा रस अनुभवतायत आणि त्यांना आनंदित होतायत असं सांगतात. बुद्धी स्फुरली हनुमंता ताईची बेटी घेता. विकल्प मानिल पैसिता आला मागुता रावण. आला मागुता रावण. हनुमंतानं विचार केला, जर आता डायरेक्ट जाऊन भेट घेऊ तर विकल्प मानेल सीतेला. सीतेला विकल्प वाटेल. काय वाटेल? आताच गेलंय रावण आणि ते पुन्हा वेगळा वेश घेऊन आला असं वाटेल. कारण विचार करावा लागतो. आपली ओळख पटेपर्यंत आपली सुरक्षा धोक्यात असते आणि आपला कार्य उद्देश सुद्धा संभ्रमात असतो, याचा विचार हनुमानजी करतात. तय होऊन याला संन्यासी आता वानर वेशी. विकल्प रिगालिया सीतेसी मग बेटेसी ठावकेचा. त्यावेळेस हा वानर होऊन आला आणि आता संन्यासी होऊन आलाय असं वाटेल
आणि जिथं विकल्प आहे तिथं प्रेम नाही असा विचार हनुमानजी करतायत. भेटी न घेऊनी स्वय जाता काय सांगू श्री रघुनाथा दुरुण देखील म्या सीता ही सांगता मूर्खत्व. होय, भेट न घेता जर गेलो मी जर रामाला म्हणलं रामा मी लांबून सीता बघितलीये तर ते मूर्खपणाचं लक्षण ठरल असा विचार करतात. जो तो पुसेला हनुमंता कैसी काय बोलली सीता काय सांगावे समजता वानर नाथा सुग्रीवा. प्रत्येक वानर विचारणारे सीता काय बोलली सीता काय बोलली मी काय सांगू असा विचार करतात. एकांती श्रीराम आपण माझा पुसे जे खूण तेव्हा माझे काळे वदन प्रतिवचन देवे. आणि एकांतामध्ये बसून रामचंद्र प्रभू प्रत्येक खून विचारणार आहेत सीता काय बोलली कसं बोलली कशी आहे कुठं आहे काय म्हणली तर त्यावेळेस मी काळं तोंड करून खाली मान घालू का असा विचार करतात. समुद्र लंगोणी हनुमंता लागेला अवघे व्रथा वानर टोले देतील माता फट मारता करतील. समुद्रावरून उडी मारून रिकाम चालय म्हणून सगळेजण त्या ठिकाणी टोले मारतील अशा प्रकारचा विचार करतात. सीतेची न घेता एकांत भेटी जान पुसता गुह्य गोष्टी मज गेल्या परतटी राम जगजेटी शोभेल. सीतेची भेट न घेता जर गेलो तर जगजेठी असणारे राम. बघा जगात कोणाला सुखी करण्यासाठी जगू नका रामाला सुखी करण्यासाठी जगावं. हनुमानजींचा सूत्र जीवनाचं एकच आहे रामाला राग येईल असं जगायचं नाही विचार करतात. एकांतीन भेटता सीता तिता गुह्य गोष्टी न पोसता जरी मी भेटलो श्री रघुनाथा काळकृतांत तो क्षोभेल. काळ कृतांत तो शोभेल. रामचंद्र प्रभूंना काळ कृतांतासारखा राग येईल जर भेट घेतली नाही सीतेची तर. श्रीराम नेत्रीचा क्रोधाग्नी मज जाळील तत्क्षणी भेटी न घेता सीता जननी जाता येतुनी प्रमाद. सीतेची भेट न घेता जर गेलो तर गेल्यानं प्रमाद होणार आहे कार्य चांगलं नसेल असं विचार करतात. राक्षसी गांजिले सीता राम विरहे अति दुःखिता तिसी आश्वासन न देता प्राण तत्वता सांडिल. राक्षसांनी त्रास दिलेला आहे सीतेला आणि अशा वेळेत तिला आश्वासन देणं दुःखामध्ये माणसानं उगत सहज जरी म्हणलं घाबरू नको तर बरं वाटत असतं आणि ते न करता मी जाणं योग्य नाही. सीतेने सांडिता प्राण अवघे खुंटले रामायण हे आपेश मजची जाण श्रीराम पूर्ण क्षोभेल. रावणानं जर सीतेला मारलं तर अवघे खुंटले रामायण आणि हे अपयश माझ्या माथी पडेल विचार करतात. सीतेने सांडिता प्राणासी हे अपवेश माझे शिरासी हे न सांगता श्रीरामापाशी महादोषी मी होईन. आणि जर मी रावणानं सीतेला छळलं हे रामाला नाही सांगितलं तरी मला महादोष लागेल असा विचार करतात. शुभाशुभ यथार्थ वार्ता सद्गुरुशी न सांगता परमदोष शिष्याचे माता वचकंता गुरुद्रोही. वंचिकता गुरुद्रोही. बघा निरोप वाईट असो की चांगला असो दोन्ही निरोप गुरुला सांगणं कर्तव्य आहे शिष्याचं. ते जर नाही सांगितले तर गुरुभक्तीत वंचकतेचं पाप लागतं आणि आपण नरकाला जाऊ विचार हनुमानजी करतात. दुःख नवे रघुनाथा सुख पाहे सती सीता सुख उपजे श्री रघुनाथा युक्ती हनुमंता आठवली. तुम्ही फक्त रामकार्याची चिंता करा करून घेणार तू कपट बनवायचं होतं इथंच सापडलं.
है की नाही? तशा पद्धतीमध्ये हनुमानजी म्हणू लागले, सीतेला सुख होईल, रामाला सुख होईल, असं काम करूया. न कळता राक्षसासी कत्ती वाहुनी सीतेसी स्वनेता श्रीरामापासी सुख श्रीरामासी उपजेना. रामचंद्र प्रभूंना सीतेला न बोलता जर गेलो तर रामाला सुख होणार नाही, असाही विचार करतात. घेऊन वानराचे सैन्य करी सजोनी धनुष्यबाण रामे वधावे रावण कुंभकर्ण सुपुत्र प्रधान सैन्यसे. सपुत्र प्रधान सैन्यसी ठरलेला आहे. रामचंद्र प्रभूंनी हातात बाण घेऊन प्रधान पुत्रासहित रावण मारायचा, अशा प्रकारचा विषय. सोडावी देवाची बांधवडी तोडावी नवग्रहांची वेडी व्हावी रामराज्याची गुढी कीर्ती चोखडी श्रीरामाची. देवाची बांधवडी सोडवायची, रावणाला मारायचाय आणि त्रिभुवनात चोखडी कीर्ती प्रभूंची वाढवायची. ते मज नेता सीता सती एवढी श्रीरामाची कीर्ती माझे निहो उपाय अपकीर्ती हे तव युक्ती न येऊ करू. सीतेला घेऊन जावं तर रावण मारायचा राहील आणि त्यामुळं कीर्ती माझ्यामुळं होणार नाही. अनेक प्रकारे विचार करू लागले. अवश्य भेटावी सीता देवी भेट्या ती गुप्तता रावण राक्षसासी न देखता ती एकता भेटावे. एकंदरीत भेट घ्यावीच लागेल, पण एकांतात. रावण आणि राक्षसांच्या समोर माता सीतेची भेट घेणं योग्य नाही, असा विचार करू. मज भेटता सीते पासी विकल्प धरिला मानसी पूर्वी छळिले संन्यास वेशी वानर तेसी छळवाला. वानर वेशात सीतेची भेट घ्यावी तर असं तिला वाटेल, अगोदर संन्यासी झाला ना, आताच रावणच वानर झालाय असं वाटेल, असा विचार. विश्वासावया श्रीराम भद्रा आदी टाकू श्रीराम मुद्रा भावार्थ देखुणी सीता सुंदरा भेटी वानरा ते संधी. राम भद्रा, राम पत्नीला भेटण्यासाठी मुद्रा रामाची टाकावी लागेल. राम भक्ताला भेटण्यासाठी मुद्रा म्हणजे नाव बर का. आपण जसं मुद्रांक पेपर असतात बघा भारताचे, स्टॅम्प पेपर म्हणतो आपण त्याला, ज्याच्यावर काय असते मुद्रा. मुद्रा कोणती भारताची? सत्यमेव जयते. जगात सत्य कोणतं आहे? सत्य श्रीराम आहे, म्हणजे जय श्रीराम ही मुद्रा आहे. आणि जर राम भक्ताला भेटायचे, जय श्रीराम म्हणलं तरच रामाचा भक्त, नाहीतर राम भक्त नाही. अशा प्रकारची मुद्रा जर टाकली तरच राम भक्तांची, दोन भक्तांची ओळख घट्ट बनते, नाहीतर शंका स्पष्ट दिसते. सीता श्रीरामचंद्रा भेटी सीता मुद्रिका संवाद गोष्टी अनुपम्य कथा कसवटी गोड गोष्टी सीतेच्या. सीता श्रीरामचंद्रा भेटी सीता श्रीराम मुद्रा संवाद गोष्टी. सीता मुद्रिकेशी बोलणार आहे. काय भाव असतो? भगवंताच्या भक्ताशी, भगवंताच्या वस्तूशी, भगवंताच्या व्यक्तीशी बोलत असताना एका भक्ताचा भाव कोणत्या उच्च टोकाचा, याचं विश्लेषण नाथ महाराज उद्याच्या अध्यायात करणार आहे. सीता मुद्रिका संवाद कथा ती गोड त्या हनुमंता यापुढे पिके पण अमृता सावधानता अवधारा. अमृत फिक पडेल, अमृतातेही पैजा जिंके. अशा प्रकारचे शब्द म्हणजे सीतेचा आणि मुद्रिकेचा संवाद आहे. मायबापांनो, हे भावार्थ रामायण. ओसाडा अंतकरणावर राम भक्तीच्या ऊसाची पेरणी करायची असेल तर भावार्थ रामायण कसोटी नाही का, जिद्दी नाही का, भाव ठेवू नाही का, असं सांगतात. याचे नाम सुंदर का
हरी सगुड पुरवी ब्रह्मज्ञानांचे कोड करी निवाड नाथ महाराज सांगू लागले या कांडाचं नावच सुंदर कांड आहे. एवढं सुंदर आहे की अमृता परीस गोड. पुरवी ब्रह्मज्ञानाचे कोड. ब्रह्मज्ञान मिळवायचं. कशाचं ब्रह्मज्ञान? सुंदरकांड ऐकलं की ब्रह्मज्ञानच मागं लागत. ब्रह्मज्ञान पाया पडे अशा प्रकारचं सामर्थ्य रामकथा श्रवणात आणि श्रोता निवडून पडतो. कारण सुंदरकांड श्रवण करणारा श्रोता हा रसिक असतो आणि रसिक हा श्रवणातील विशेष असतो असं सांगतात. एका जनार्दन शरण गोडिया गोड निरूपण कथा नव्हे ब्रह्म परिपूर्ण समाधान जीव शिवा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात. कथा नाही म्हणले काय आहे? गोडिया गोड निरूपण. ही पूर्ण ब्रह्म असणारी कथा आहे. श्रवण करणारे ब्रह्मपदाला प्राप्त होतील हा भाव पुन्हा 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 व्यक्त करतायत. करिता कथा निरूपण जीवाचे उडे जीवपण शिवाचे झडे शिवपण परम परिपूर्ण कोंदाटे. परिपूर्ण ब्रह्म सर्वांमध्ये कोंदलं जात. एखादा व्यक्ती जीव असेल, एखादा व्यक्ती शिवपदावर गेला असेल, अहमपणावर जो आहे तो जीव, सोहम पदवीवर जो आहे तो शिव आणि अहम ब्रह्मास्मी एवढंच नाही, सर्व ब्रह्मास्मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशी परिस्थिती होते. कारण ब्रह्मत्वे सृष्टी हेलावे एका जनार्दनी. एका एकपणाची मिठी एका जनार्दनी नाथिली गोष्टी घालिता मिठी ब्रह्मत्वे सृष्टी हेलावे. अशा प्रकारची स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त रामायण ऐका, तुम्हाला सगळीकडे रामच दिसेल. आणि तुम्ही जर रामायण नाही ऐकलं आणि नको त्याच्या संगतीत गेलात तर मग माणूस म्हणत असतो कशाचा देव. मग यम मात्र रट्टे द्यायला चुकत नाही. लक्ष पक्क ठेवा. इति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडिका कार्तिकीया सीता नाव तापो नाम दशमाध्याय 111 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. जय श्रीराम.